प्रेरणा दिली अशा राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ ज्यांनी लिहिलेल्या संविधानावर आजही संपूर्ण देशाची प्रशासन व्यवस्था चालते असे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व महामानवांना वंदन करते. आलेल्या सर्व पाहुण्यांचे टाळ्यांच्या गजरात पुन्हा एकदा स्वागत करते आणि माझ्या भाषणास सुरुवात करते. जा डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, जा डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा. पश्चिमेला अथांग समुद्र, पूर्वेला हिमालयाची सावळी, दक्षिणेला स्वामी विवेकानंदांची कन्याकुमारी आणि भारत मातेच्या क्षीरपेचात मानाचा तुरा बोलल्यासारखे स्वर्गापुढे सुंदर असे काश्मीर. असाच आहे माझा भारत देश, होय असाच आहे माझा भारत देश, विविधतेने नटलेला. पण खंत याची वाटते की ही हवी तशी प्रगती, हवा तसा स्वप्नातला भारत हे सुराच्या दिसत नाही. भ्रष्टाचाराशी मैत्री करून इमानदारी विसरून गेलो आहोत आपण. पूर्वी ना इमानापेक्षा इमान हा शब्द भारतीयांसाठी खूप महत्त्वाचा होता. पण या सूर्याला, या भारताच्या सूर्याला आता गुन्हेगारीचं ग्रहण लागलं आहे. आपण सर्वांनी मिळून एक असा भारत घडवूया की भारतामध्ये गुन्हेगारीचा ग सुद्धा दिसणार नाही आणि भ्रष्टाचाराचे राज्य नसून इमानदारीचे राज्य असेल. असा असेल आपण घडवलेला भारत. मित्रांनो, असा असेल आपण घडवलेला भारत. डॉक्टर APJ अब्दुल कलामांनी कल्पिलेल्या महासत्यवादाची वाटचाल करणारा. मित्रांनो, शिवाजी महाराज, संभाजी महाराज, यसाजी, तानाजी यांसारख्या शूरांनी आणि वीरांनी देशासाठी रक्ताचा सडा सांडवला, स्वतःचा जीव गमावला. पण याच भारत देशातील युवा तरुणांनी पबजीसाठी स्वतःचा जीव गमावला. अरे, डोळे असून आंधळ्यासारखे मागणाऱ्या आणि तोंड असून मुक्यासारखे जगणाऱ्या या युवा पिढीला अजूनही कोणाचा भार आहे? मोबाईलच्या अतिवापरामुळे घराचं कधी थिएटर झालं आणि आयुष्याचा कधी सिनेमा झाला हे देखील समजलं नाही. म्हणूनच आज खरी कथा मला शिवरायांना सांगावीशी वाटते. राजा सुपारीच्या काटाचं सुद्धा व्यसन नव्हतं तुम्हाला, राजा सुपारीच्या काटाचं सुद्धा व्यसन नव्हतं तुम्हाला. स्वराज्यासाठी नाही, अहो स्वराज्यासाठी नाही, तर पिढीसाठी आणि पुढीसाठी आजचा युवक मरायला टेकला आहे. आपण सर्वांनी मिळून एक असा भारत घडवूया की भारतामध्ये एकही दारू तंबाखूचे दुकान दिसणार नाही, एकही व्यक्ती व्यसनाधीन केलेली दिसणार नाही. एक असा भारत घडवूया की जो चरित्र संपन्न म्हणजे जिवंत असलेल्या सच्चा देशभक्तांचा असेल. या देशाच्या सर्वोच्च शिखरावर भारत माते महादेवाच्या मंदिराचा कळस उभारलेला आणि तो ज्ञानाच्या भंडाराने भरलेला असेल. असा असेल आपण घडवलेला भारत. मित्रांनो, भारत मातेचा देश आपला, लक्ष्मीबाईंचा देश आपला. पण या देशात स्त्रियांना सन्मान असेल, कुठलीही नाजूक कळी तुटली जाणार नाही आणि कोणत्याही मुलीकडे वाकड्या नजरेने पाहण्याची कोणाची हिंमत होणार नाही. या उलट कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेकडे पाहून छत्रपती शिवराय म्हणाले होते की अशीच असती माता आमची सुंदर होती तर आम्हीही सुंदर झालो असतो. एक असा भारत घडवूया की माऊलीसारखे कोण आहे, तिचे जन्मांतरीचे ऋण आहे, तिचे जन्मांतरीचे ऋण आहे, ती जगात एक स्त्री आहे, ती जगात एक स्त्री आहे. शेवटी विषयाची सांगता करता आम्ही एवढेच म्हणेन, एक असा भारत घडवूया की जेथे स्त्रियांना सन्मान असेल, कुठलीही नाजूक कळी तुटली जाणार नाही आणि कोणत्याही मुलीकडे वाकड्या नजरेने पाहण्याची कोणाची हिंमत होणार